सो जय शिवराय मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो आज आपला टार्गेट असणार आहे किल्ले तिकोना, म्हणजेच वितंडगड. आणि आता आपण बघा पार्किंगमध्ये आहोत सध्या तरी. आणि तुम्ही हा बघू शकता, समोर आहे तो किल्ला तिकोना फोर्ट. सो आता इथे ही गाड्यांची पार्किंग आहे आणि इथूनच अशी वाट जाते. जवळपास 1 तासाचा रनिंग असेल. त्यानंतर आपण इथे म्हणजेच किल्ले तिकोनाला पोहोचू शकतो. सह्याद्रीतील एकमेव त्रिकोणी आकाराचा किल्ला म्हणून ओळखला जातो असा किल्ले तिकोना फोर्ट. चला तर भेटू तिकोनाला. सो आज आपण 4 जण जात आहोत ट्रेकला. तर तुम्ही बघू शकता, हा अनिकेत, प्रणय आणि हा पवित्र, अशा आम्ही 4 जण चाललो आहे आता तिकोनाला. सो संडे असले की यांना काय कामधंदा नसते, नुसते आपले फिरतच. त्याच्यामुळे ट्रेकिंगची एक वेगळीच मजा येते. सो सोबत एक ग्रुप पाहिजेच. जर तुम्ही तिकोना किल्ल्याला येत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की हा किल्ला 5 वाजता बंद केला जातो. गडाचे दरवाजे बंद केले जातात. तर सकाळी लवकर या आणि लवकरच खाली उतरा, कारण का नंतर हा किल्ला बंद होतो. सो चला, आपण आता चाललो आहे गडावरती. सो गडावर बघा, तुम्हाला जागोजागी असे चिन्ह दिसतील, जेणेकरून तुम्ही रस्ता चुकण्याची शक्यता तुमची कमी असते. सो त्यांना फॉलो करत तुम्ही चला. हा आहे गडाचा मुख्य दरवाजा, वेताळ दरवाजा आहे, हा बघू शकता. सो मित्रांनो, तुम्ही जर आता बघितलं त्या साईडला हनुमंतरायाचं मंदिर होतं आणि तिथूनच जस्ट पुढे आल्यावर वाड्याचे अवशेष लागतात. आणि वाड्याचे अवशेष लागल्यानंतर बघा, हा एक मोठा पाण्याचा तलाव किंवा टाका म्हणू शकतो. आणि तलावाच्या समोरच हे बघा प्रभू श्रीरामांचं मंदिर आहे. त्या पाण्याच्या टाक्यापासून थोड्या अंतरावर आल्यानंतर तुम्हाला हा बघा एक त्या काळातला, महाराजांच्या काळातला एक चुन्याचा घाणा बघायला भेटेल. तुम्ही बघू शकता, तो बघा तो घाणा. आणि इथे शक्यतो चुना टाकला जायचा आणि तो फिरवला जायचा, जेणेकरून हे तुम्ही बांधकाम बघू शकता, त्याच्यासाठी तो वापरला जायचा चुना. सो हा चुन्याचा घाणा बघा. चुन्याच्या घाण्यापासून समोरच आल्यावर बघा हा बालेकिल्ल्याचा बोर्ड दिसतो. आणि या समोरच हे बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या ह्या पायऱ्या बघा, ह्यात शिवकाळातील पायऱ्या असाव्यात. सो बाजूला सेफ्टीसाठी ही दोरीसुद्धा बांधली आहे, जेणेकरून कोणाचा तोल जाऊ नये. हा बघू शकता, हा गडाचा शक्यतो 3रा दरवाजा आहे बालेकिल्ल्याकडे वरती जाण्यासाठी. सो हा दरवाजाच्या जर तुम्ही पायऱ्या बघितल्या तर 70-75 अंशात एकदम स्ट्रेट आहेत. हे बघा, तुम्हाला सेफ्टीसाठी ही अशी दोरी दिलेली आहे. सो फायनली आता आपण येऊन पोचलो आहे किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावरती, म्हणजेच सर्वोच्च ठिकाणी. इथे बघा किल्ल्याचे काही अवशेष आहेत, तिथे राजवाड्याचे असू शकतात. त्याच्यासमोरच तुम्ही बघू शकता, मी गडाच्या उच्च शिखरावर आलो आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता, इथे वितंडेश्वर रायाचं इथे मंदिर आहे. आणि मंदिराच्या खालीच एक पाण्याची गुफासारखं आहे, गुफेच्या वरती मंदिर आहे. आणि मंदिराच्या बाजूलाच बघा 2 पाण्याचे टाके आहेत. आणि मंदिराच्या मागच्या साईडला आहे तो बालेकिल्ला, म्हणजेच किल्ल्याचा सर्वोच्च टोक हे मंदिराच्या मागच्या साईडला आहे. सो तिथून परत आम्ही आता खाली आलो आहे. तुम्ही आता बघू शकतात, हा हॉटेल सिद्धार्थचा मालिक आता इथे भेल बनवतो आहे, त्यासाठी कांदा चिरतो आहे. आणि याच्याकडे चणे आहेत, पण अजून फार चुरमुरे कुठं दिसत नाहीत. येतानाच तिथे पार्किंगला हॉटेल आहे, तो हॉटेलमध्येच कांदा आणि मीठ घेऊन आलो आहे, कारण का घराकडून कांदा आणि मीठ घ्यायला यांना जमलं नाही. आपली संगतच अशी आहे, आपले मित्रच असे आहेत की शनिवार रविवारचे पब क्लबला जाण्यापेक्षा सह्याद्रीमध्ये येतात. आणि सह्याद्रीमध्ये हे अशा ठिकाणी येऊन आपण एन्जॉय करतो. सो हेच बेटर आहे. सो फायनली आपला आता इथे ट्रेक संपलेला आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.